अयोध्येतील श्रीराम मंदिराचे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साकारलंय असे गौरवोद्गार आमदार महेंद्र थोरवेंनी काढलेत। रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या दहिवलीमध्ये साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम प्रति अयोध्या ह्या भव्य आध्यात्मिक संकल्पनेतील 30 फुटांच्या उंच श्रीराम मूर्तीचा आज उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडलाय। आणि ह्या सोहळ्याला महंत चंद्र देवदास बाबाजी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची सुद्धा उपस्थिती होती। श्रीराम मूर्तीच्या भव्य नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी उसळलेली होती। उल्हास नदीच्या तीरावरती प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती स्थापन झाली आणि हा आम्हा सगळ्यांसाठी भाग्याचा दिवस आहे। अयोध्या आमचा धर्म, परंपरा आणि श्रद्धेचं पवित्र स्थान आहे। त्याच धर्तीवर उल्हास नदीच्या तीरावर श्रीरामांची प्रतिकृती उभारली आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे, असं आमदार थोरवे म्हणालेत। भगव्या पताका, रामनामाचा गजर आणि शंखध्वनीनं संपूर्ण गणेश घाट परिसर राममय झाल्याचं वातावरण पाहायला मिळालं। पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये इतकी मोठी प्रभू रामचंद्रांची मूर्ती स्थापित करण्यात आली, आज त्यामुळे रामभक्त आनंदित झालेत। श्रीरामांची मूर्ती आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना हा भव्य दिव्य सोहळा आपण सारे जण पाहतात। मागील गेल्या वर्षी आपण याच उल्हास नदीच्या पलीकडच्या तीरावर श्री विठ्ठलाची मूर्ती आपण उभी केली। ती महाराष्ट्रातली, देशभरातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती उभारली। आज याच पलीकडच्या तीरावर श्रीरामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांची भव्य दिव्य अशी हे शिल्प आपल्या समोर उभं राहिलेलं आहे। हे शिल्प नसून हे संपूर्ण हिंदुत्ववादी विचारांची असणारी श्रद्धा आहे, संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे। ही अखंड परंपरा ही कायमस्वरूपी देवत राहावी म्हणून या दोन्ही तीरावर, एका तीरावर श्री विठ्ठलांची मूर्ती उभी केलेली आहे, तर दुसऱ्या तीरावर श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती उभी केलेली आहे। प्रभू रामचंद्रांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 500 वर्षापासून सुरू असणारा हा संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे। अनेक लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं गेलं, अनेक कारसेवक मृत्युमुखी पडले गेले। श्रीरामांचं मंदिर अयोध्येत उभं राहावं म्हणून पिढ्यानपिढ्या असणारा हा लढा आपण साऱ्यांनी पाहिला। परंतु मित्रांनो, राम भक्तांनो, सांगायला अभिमान वाटतोय की 22 जानेवारीचा अयोध्येमधील असणारा श्रीराम मंदिरांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण साऱ्यांनी पाहिला। जगभरातून तो सोहळा दाखवण्यात आला, सगळ्यांनी पाहिला। या देशाला स्वातंत्र्य मिळालं। 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण साऱ्यांनी आणीबाणीचा सुद्धा आपण संघर्ष सगळ्यांनी केला। त्याही वेळेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की आणीबाणीच्या काळात सुद्धा देश एक संघ झालेला आपण पाहिला। आणि त्याच्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं, हे शरीराने मिळालेलं होतं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वी त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये संपूर्ण भारतातील जनता पुन्हा एकदा एकत्र झाली असेल तर ती फक्त आणि फक्त श्री प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील जनता एकत्र आलेली आपण पाहिली। राम से बड़ा कोई धर्म नहीं, राम से ऊंचा कोई कर्म नहीं, असा हा राजा संपूर्ण जगाने पाहिला। आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय श्रीरामांच्या प्रती जो संघर्ष, संपूर्ण पिढ्यानपिढ्या असणारा संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिला। परंतु खऱ्या अर्थाने राज्यामध्ये पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार आलं आणि या सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय, त्या निर्णयाबद्दल तर मी आपल्याला सांगणारच आहे। परंतु जो संघर्ष 500 वर्षापासून सुरू होता
या संघर्षामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा अग्रस्थानी होते. त्या ठिकाणी प्रत्येक वेळा संघर्षामध्ये कारसेवकांबरोबर शिवसैनिक सुद्धा आमचे उतरत होते. हा इतिहास होता. ज्यावेळेस बाबरी तोडली गेली त्यावेळेस वंदनीय बाळासाहेबांनी अभिमानाने सांगितलं की होय, जरी बाबरी माझ्या तोडण्याचं कारनामा जर माझ्या शिवसैनिकांनी केला असेल तर त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, असं सांगणारं रोखठोक व्यक्तिमत्व म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. याच बाळासाहेबांनी एक इच्छा व्यक्त केलेली होती. हिंदुत्ववादी विचारांचं असणारं हे नेतृत्व नेहमी सांगायचं की एक दिवस या देशाचे पंतप्रधान मला करा, 2 कामं देशासाठी महत्वाची करेल. त्याच्यामधील पहिलं काम मध्ये अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारलं जाईल आणि दुसरं काम मध्ये काश्मीर मधील 370 कलम हटवला जाईल. ही 2 कामं महत्वाची मी करीन दाखवेन. परंतु आज बाळासाहेब आपल्यामध्ये, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाहीयेत. परंतु आम्हाला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की दोन्ही कामे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पूर्ण केली. या गोष्टीचा सार्थ अभिमान प्रत्येक आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे.